ज्ञानदीप तू, धैर्याची ज्वाला, करुणेची सावली तू, अगनारी तू, जगोद्धारी तू, नव्या युगाची नवशक्ती तू. रमाबाई आहे, जिजाऊ आहे, यांचा आदर्श घेऊन काही महिला तयार झालेल्या आहेत आणि होतीलही. महिलांच्या बद्दल मला बोलत असताना एवढेच म्हणावं लागेल, सन्मान तिची शक्ती, सन्मान तिचा मान, जिने सजवले हे जग, तिला आहे, तीच आहे खरी महान. ती एक स्त्री आहे, ती एक घर घडवते, ती एक स्वप्न उभं करते, ती जबाबदाऱ्या निभवते, ती स्वतःचं अस्तित्व घडवते. कधी आई, कधी मुलगी, कधी मैत्रीण, ती जीवनाची ओळख आहे. अशा स्त्रीला मानाचा मुजरा करून मी या ठिकाणी आपण म्हणूया कुमारीच होती, कुमारी वृषाली तेरदाळे, की जी आपल्या इथं लॅब असिस्टंट म्हणून शुभम तेरदाळे सर आहेत, त्यांची ती बहीण आहे. ती MPSC मध्ये म्हणजे MPSC एक्झाम देऊन तिनं आता सध्या कृषी 2 मंडळ कृषी अधिकाऱ्याचं वर्ग 2 अधिकारी म्हणून ती आज कार्यरत आहे. ती ही कवटेसार हायस्कूल आणि आपले ज्युनियर कॉलेज या दोन्ही म्हणजे या बाहुबली विद्यापीठाचीच इथं तिनं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तिच्याही कार्याला सलाम. यशाचं उंची गाठणारी अशी एक विद्यार्थिनी, आमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी, की जी MPSC एक्झाम होऊन त्यामध्ये तिनं करिअर घडवलं आणि आज ती एक कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून MPSC थ्रू वर्ग 1चा अधिकारी म्हणून ती सध्या कार्यरत आहे. तिच्या कर्तृत्वाला आणि तिच्या कार्याला अगनारी तू, जगोद्धारी तू, बुद्धिमंत तू, ज्ञानदीप तू, धैर्याची ज्वाला, करुणेची सावली तू, अगनारी तू, जगोद्धारी. आता सध्या माझ्याकडे 53 पिकांच्या 114 वाणांचे बियाणे उपलब्ध आहेत. मी बियाणांचे बँकच काढली. फक्त तिथे पैसे नव्हते तर तिथे मी बियाणे साठवत होते. त्या बियाणांची माहिती घेणे, त्याचा सखोल अभ्यास करणे मला खूप आवडायचे. हे सर्व करत असताना मला लोकांनी नावं ठेवले, मला खोळ्यात काढण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा मी न डगमगता पुढे गेले. त्यानंतर मला मार्गदर्शनासाठी बोलवले जाऊ लागले. मला असं वाटतं, आपण जे खातो त्याने आपले शरीर सुदृढ राहते आणि जर शरीर सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहते. माझे वडील म्हणायचे, जुनं ते सोनं. आता जर आपण बघायला गेलं तर कष्ट सारा ती माऊली राबते, नशिबाचा पालट विवारा, काळ्या आईचे लेकरू ती कष्टाची राणी, अभिमानाने सांगते बाई मी शेतकरणी. काळ्या आईची लेकरू ती कष्टाची राणी, अभिमानाने सांगते बाई मी शेतकरी. आणि हा संघर्ष पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष ठरला आणि त्यावेळी त्या महिलांच्या मागण्या पूर्ण झाल्या. म्हणून 8 मार्च 1908 साली जागतिक महिला दिन हा आपण साजरा करतो. त्यानंतर आज आपल्या भारताच्या सर्वोच्च पदावरती एक महिला विराजमान आहे, त्या म्हणजे आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. हा केवळ सन्मान नाही, हा एक स्त्री शक्तीचा विजय आहे. वेळ कमी पडेल आणि पहिला दिवस आठवतो मी या संस्थेत ज्या वेळेला ॲडमिशन घेतलं आणि पहिला दिवस होता, खोलीमध्ये एंट्री करणार तेव्हा मला वाटतं मॅडमांचं लेक्चर केमिस्ट्रीचं चालू असेल आणि सोबत सगळ्या मॅडम माझ्यासोबत आल्या होत्या. की मग मॅडमांनी सांगितलं की असं असं आहे आणि सगळ्यांनी तुम्ही तिला सांभाळून घ्या. तर माझे फ्रेंड्स आणि त्याच्यानंतर इथून बाहेर पडले तो कॉन्फिडन्स घेऊन BSc केली,
पेठ वडगावमध्ये DY कॉलेजला मायक्रोमधून, त्याच्यामधून तिथून पुढे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे MSc केली बायोकेमिस्ट्रीमधून. तिथून पुढे खऱ्या अर्थाने माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू झाला. बरेच चढ उतार येत गेले आयुष्यात. असं यश जवळ येत गेलं, पण काही परिस्थितीचं मिस झालं. एकदा असं वाटायचं की नाही, बास करावं, आपण सोडून द्यावं, काहीतरी बी प्लॅन करावा. पण ती इच्छा होत नव्हती की जे आपण मनाशी बाळगलेलं स्वप्न असतं ते पूर्ण झाल्याशिवाय आपण शांत बसत नाही. त्या प्रकारे माझं काहीसं झालं होतं. पुन्हा तयारी सुरू केली. तो मागचा जो होता सिलेबस तोच पुढे कंटिन्यू केला. त्याच्यातून 2023 मध्ये माझं सिलेक्शन झालं. आता मी जिल्हा अध्यक्ष मला स्टेजवर बोलवून माझा सत्कार केला आहे, हे माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानते. मी काही अशी खूप चांगली वक्ता नाही आहे, पण बोलण्याचा थोडा प्रयत्न करेन मी. तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा मी म्हणेन की स्त्री पुरुष समानता ही केवळ पुस्तकात शिकण्याची गोष्ट नाही आहे, की ती आपण खरोखर आचरणात आणण्याची गोष्ट आहे. मुलांनी मुलींचा आदर करणे आणि मुलींनी स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवून एक स्वावलंबी बनणे, हा खऱ्या अर्थाने महिला दिन ठरेल असं मला वाटतंय. तसेच त्यानंतर आज आपल्याला 10 मार्च सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यांचं कार्य म्हणजे आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहीत आहे. जिद्दीनं अख्ख्या जगाचं पोट भरतात. राधा लोकांचं सोडून दे. तू विसरलीस का, मागच्या वर्षी जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा तुझे बाबा खचले होते, कर्ज कसं फेडायचं म्हणून रडत होते. तेव्हा तूच होतीस ना आजीने हातात पळप घेतला आणि जिद्दीने उभी राहिली. आणि तू सिद्ध केलंस की शेती ही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही, तर आपण आधुनिक आहोत. तू ड्रोनने औषध फवारणी शिकली आहेस व मी ऑनलाईन बाजारभाव बघते. आपण फक्त चूल नाही तर ही काळी आई देखील सांभाळतो. तू खरं बोललीस. आता या मातीची भीती नाही वाटत. हा तर आपला दागिना आहे. चल, हे काम आपण जोमानं आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हरे संसार हरे संसार सांगता येत नाही. म्हणून अशा या 3 मंगल कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या महिला असूनही शेती क्षेत्रामध्ये अनेक संकट आली तरी सुद्धा त्याच्यावरती मात करून ज्यांनी हम भी कुछ कम नहीं है, महिला होके भी असं ज्यांनी सिद्ध करून दाखवलं त्या किशोरी चौगुलेताई. MPSCच्या महसूल सहाय्यक अधिकारी बनलेली आपल्या शाळेची विद्यार्थिनी शुभांगी शिंदे. MPSCच्या परीक्षातून कृषी अधिकारी वर्ग 2 मिळवलेली वृषाली केळदळे नेहमी आपल्या विद्यार्थिनीसाठी मार्गदर्शनाला उपस्थित असतात. त्या डॉक्टर शुभांगी पाटील मॅडम, उपस्थित सर्व आपल्या शाळेतील महिला अध्यापिका, महिला अध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज खरं आहेत. आणि एक काळ होता की महिलांच्यावरती अन्याय, अत्याचार आणि वगैरे 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 सगळं होतं. आता काही दोघं एकमेकावर अन्याय अत्याचार करतात, दोघंही आनंदाने राहतात. त्यामुळं पूर्वीसारखं गुणगान गाण्यासारखे दिवस नाही, तरी सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये महिलांच्या बद्दल चूल आणि मूल
एवढंच असतं आणि मग काही मर्यादा असतात. त्या मर्यादा ह्या आणखीन 100 वर्ष झाली तरी राहणारच काही लोकांच्या डोक्यामध्ये. पण त्या मर्यादेमध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याचं कौशल्य हे फक्त महिलांमध्येच होऊ शकतं. कारण पुरुषांच्या मध्ये बघा, मर्यादा आखून दिल्यानंतर कर्तृत्व सिद्ध होत नाही. कर्तृत्व आणि अमर्यादपणे वागणं हे असं होत असतं आणि म्हणून त्याला ही जात स्त्रीचीच असावी लागते. अंधकाराचा प्रकाश त्या ठिकाणी पडू द्या, ज्ञानाचा दीप उजळू दे, हीच म्हणून हातात पुस्तक, मनात मोठे स्वप्न आणि स्त्री शिक्षणासाठी ही महिला काम करते ती म्हणजे सावित्रीबाई. अशा या सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं देखील आजचा हा सोहळा अतिशय सुंदररित्या संपन्न होत आहे. गुरुकुल प्रणालीचे प्रणेते परमपूज्य प्रेषक समर्थ गुरुजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन चंदू काका सराफ यांचं अगनारी तू जगोद्धारी तू मागं माणसं आहेत अजून सांगितलं एकदम अजून पाठीमागं झोपशीला खांदा दुनिया एकच नवं दुनिया पुढे डोक्याला डोकं मारायची नाही. तिनं मला बोच करलंय, मला बोच करलंय असं काही करू नका. भांडण मिटवणार नाही चंदू काका सर, फक्त सोन्याचा व्यवहार करते, भांडण मिटवायचं करून नाही. डोकं ताटो भरायचं